परिवहन विभागाला अखेर जाग आलेली आहे। महिलांच्या सुरक्षेबाबत मंत्रालयात एक बैठक बोलावण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात या बैठकीला सुरुवात होतीये। महिला सुरक्षेबाबत ठोस निर्णय होणार का हे आता पाहावं लागेल। बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भात सुद्धा महत्त्वाचे निर्देश दिले जाण्याची आता शक्यता वर्तवली जाते। साम टीव्हीच्या बातमीचा इम्पॅक्ट आपण पाहतोय। अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, काय सांगाल, मंत्रालयात नेमकं कोण कोण दाखल झालंय, किती वेळात ही बैठक सुरू होती आणि महत्त्वाचे मुद्दे कोणते? काल जो पुण्यात प्रकार घडला त्या पार्श्वभूमीवरती महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाला घेऊन आज परिवहन खात्याने बैठक बोलवली आहे। थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होणार आहे। परिवहन खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही बैठक बोलवली आहे आणि थोड्याच वेळात ती बैठक सुरू होणार आहे। बैठकीमध्ये प्रामुख्याने महिलांच्या सुरक्षेवरील प्रश्नावर चर्चा होणार आहे आणि मुख्य म्हणजे जी काल घटना झाली एसटी डेपोमध्ये एसटीमध्ये त्या संदर्भात प्रामुख्याने चर्चा होणार आहे। राज्यभरातील जेवढे पण एसटी डेपो आहेत त्या एसटी डेपोमध्ये जेवढेही सीसीटीव्ही आहेत ते पूर्णपणे कामं करतायत की नाही, जर का ते कामं करत नसतील तर ते पूर्णपणे नवीन बसवा किंवा दुरुस्त करा, या मुद्द्यावरती चर्चा होऊ शकते। तसंच दुसरं महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक एसटी मध्ये महिलांच्या सुरक्षेला घेऊन प्रत्येक एसटी बसमध्ये महाराष्ट्र सुरक्षा बलचा अधिकारी हा जवान जो आहे तो तैनात केला जाऊ शकतो। ही देखील एक मुद्दा आहे। या महत्त्वाचे मुद्दे आपण पाहिले सूरज, एकंदरीतच महत्त्वाचे मुद्दे तुम्ही सांगितले आहेत। अनेक गोष्टींवरती या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे, पण हायलाइटेड पॉइंट हा असणार आहे की महिलांच्या सुरक्षेचा आणि त्या संदर्भात आता काय नवीन निर्णय होतोय का, काही योजना येत आहे का, या बैठकीतून काय निष्पन्न होतंय, पाहावं लागेल।